हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर स्कॉलरशिप 8 स्कॉलरशिपचे सगळे जे लेसन्स आहेत ते बघतो आहे आपण. नवनीतचं जे आहे 2020 बुक्स रेफर करते आहे मी. त्यातलं आता आपण बघणार आहे आपलं 28.1 एक्सरसाइज क्वेश्चन्स त्यातलं प्रेफर करतो आहे. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे ते टॉपिकमध्ये. तर फर्स्ट क्वेश्चन आपलं काय आहे, चला तर स्टार्ट करूया. द कॉस्ट प्राईज ऑफ एन आर्टिकल इज इन्क्रीज्ड बाय 15% and then 5% discount is given on it. What is the profit over on the percent? तर बघा, कॉस्ट प्राईज काय आहे ते ऑलरेडी 15% वाढलं आहे. ते वाढल्यानंतर ते जे प्राईज आहे त्याच्यावर परत 5% डिस्काउंट मिळालं आहे. तर प्रॉफिट पर्सेंट किती आहे ते काढायचं आहे. खूप सिम्पल क्वेश्चन आहे. तर बघा, जे दीज आर द ऑप्शन्स. तर लेट द कॉस्ट प्राईज कन्सिडर करूया 100. सपोज 100 कॉस्ट प्राईज आहे. ह्या टाईपचे जे प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन आहेत तुम्ही एक्स वगैरे न घेता डायरेक्टली लेट द कॉस्ट प्राईज हे एक्स घ्या, म्हणजे तुम्हाला खूप इझी होतं आहे. तर लेट द कॉस्ट प्राईज बी 100. तर 15% ऑब्वियसली 100चं 15% इज 15. सो 15% इन्क्रीज झालेला आहे तर 115. तर जे इन्क्रीज झालेलं प्रोडक्ट आहे त्याच्यावर परत 5% डिस्काउंट मिळालं आहे. तर 5% डिस्काउंट म्हणजे 115चं 5% किती होतं आहे, 5/100 इंटू 115. जेव्हा आपण ह्याला कॅल्क्युलेट करतो तर बघा 5.75 आन्सर येत आहे. तर आपल्याला आता काय काढायचं आहे, एस पी म्हणजे आता 115 काय झालं, डिस्काउंट म्हणजे जे कॉस्ट प्राईज होतं त्याच्यावर 115 आधी काय केलं, 15% वाढवलं, त्याच्यावर परत डिस्काउंट केलं. म्हणजे एस पी काय झालं, हे 115मध्ये 5.75 आपल्याला लेस करावं लागेल. कारण बघा, ते प्रोडक्टवर 5% परत डिस्काउंट आहे, म्हणजे विकताना हेच रेट मिळणार आहे आपल्याला. म्हणजे जे सी पी होतं, सपोज 100 होतं, तर जे आपण सेलिंग प्राईस काय मिळालं आपल्याला, 109. तर इथं बघा काय झालं, सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राईस, म्हणून प्रॉफिट झालं. राईट, प्रॉफिट इक्वल टू एस पी मायनस सी पी. सो 109 मायनस 100 तर 9.25 हे मिळालं आपल्याला प्रॉफिट. प्रॉफिटवरनं आपण काय काढतो, प्रॉफिट पर्सेंट काढतो. प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू प्रॉफिट अपॉन सी पी इंटू 100. सो 9.25 काय केले मी, जस्ट व्हॅल्यूज पुटअप केले. तर आन्सर आलेला आहे 9.25%. प्रॉफिट झालेला आहे आणि कितीचं, 9.25. तर विच ऑप्शन, ऑप्शन 3 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ओके, तर हे बघून घ्या स्टुडंट्स. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. बाय अलोविंग 20% डिस्काउंट ऑन द प्रिंटेड प्राइस, a shopkeeper earned 20% on certain article. If the cost price of article is 1500, then what is the printed price? तर प्रिंटेड प्राईस म्हणजे जे आर्टिकलवर असतं आहे MRP, तर त्याच्यावर 20% डिस्काउंट आणि शॉपकीपर 20% डिस्काउंट केल्यामुळं 20% डिस्काउंट अर्न केलं शॉपकीपरने. तर सपोज कॉस्ट प्राईस जर 1500 रुपीज 1500 असेल तर प्रिंटेड प्राईस काय असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, आधी गिवन काय काय दिले आपण बघून घेऊया. कॉस्ट प्राईस दिले, त्याच्यानंतर 20% डिस्काउंट आहे आणि 20% डिस्काउंट दिलं म्हणजे प्रॉफिट किती झालं, 20%. आणि मार्क प्राईस काय आहे आपल्याला ते काढायचं आहे. तर मार्क प्राईस आपण म्हणून कन्सिडर करूया एक्स. राईट, जे मार्क प्राईस आहे ते कन्सिडर करायचं. म्हणजे मार्क प्राईजवर प्रिंटेड प्राईस आपल्याला माहिती आहे. प्रिंटेड प्राईस आपल्याला काय काढायचं आहे, जे MRP असते त्याच्यावर परत प्रिंट केलेलं असतं. कधी कधी तुम्ही बघितलं असेल, बरेचसे प्रोडक्ट असे असतात. तर आपल्याला मार्क प्राईस काय काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. तर बघा, सी पी आपण कन्सिडर करूया, कारण कॉस्ट प्राईस आपल्याला माहिती नाही आहे किती आहे. 1500 असेल तर, बट 100 असेल, सपोज सी पी 100 असेल तर 20% काय आहे त्याच्यावर डिस्काउंट आहे. बरोबर, कॉस्ट प्राईजवर 20% डिस्काउंट आहे असं दिलेलं आहे. म्हणून सपोज जर कॉस्ट प्राईस 100 असेल तर त्याचं हे काय किती झालं, सेलिंग प्राईस झालं 120, कारण डिस्काउंट किती देणार आहे, 20%. सो कॉस्ट सेलिंग प्राईस झालं 120. सपोज सी पी 1 असेल तर आपल्याला एस पीची व्हॅल्यू काढायचं आहे, कारण आपल्याला सेलिंग प्राईस काढायचं आहे. म्हणून आपण काय केलं, सपोज सी पी 1 असेल तर एस पी इक्वल टू काय होतं, क्रॉस मल्टिप्लाय होतं. राईट, सो एस पी इक्वल टू डायरेक्ट घेतलं इथं 120/100. आता आपल्याला
कॉस्ट प्राईस दिलेला आहे 1500, जे गिवन क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. कॉस्ट प्राईस 1500 असेल तर सेलिंग प्राईस किती असणार आहे, त्या 1500वर 20% डिस्काउंट, राईट. ते डिस्काउंट काय होतं एस पीचं 120/100. म्हणून आपण असं घेतलं का, कारण इथं प्रिंटेड प्राईस आणि कॉस्ट प्राईस असे दोन वेगळे व्हॅल्यू आहेत. इथं डायरेक्टली कॉस्ट प्राईजवर नाही आहे, मग ते जे प्रिंटेड अजून एक व्हॅल्यू आहे, म्हणून हे आपण असं केलं. तर 0 कट. बघा आता 15 × 120 इज 1800. तर आपल्याला काय मिळालं इथं, एस पी इक्वल टू 1800. आता इथं आपल्याला मिळालं सेलिंग प्राईस इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. म्हणजे जे मार्क प्राईस आहे, सेलिंग प्राईस म्हणजे काय असते, जे एम आर पीवर डिस्काउंट दिलेला आहे त्याला लेस केल्यावर आपल्याला सेलिंग प्राईस मिळतं आहे, कारण डिस्काउंट आपण नंतर दिलेलं असतं आहे. सो मार्क प्राईस मायनस डिस्काउंट प्राईस ऑफ, कशावर डिस्काउंट आहे, मार्क प्राईस म्हणजे जे एम आर पी आहे त्याच्यावर डिस्काउंट आहे, म्हणून आपण हे स्टेप घेतलं. आता इथं सेलिंग प्राईस मिळालं 1800. त्याच्यानंतर आपण मार्क प्राईस जे काढायचं आहे व्हॅल्यू, त्याचं एक्स कन्सिडर केलं. डिस्काउंट 20% आहे म्हणून 20/100 एक्स. आता इथं जर काय झालं 0 कट, 2 1 जा 2 5 जा, म्हणून 1/5x. आता इथं कसं कन्वर्ट होणार, 5 क्रॉस होणार, 5x मायनस एक्स 1x/5 म्हणजे 4/5x. तर व्हॅल्यू कळालं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणून 4/5x. सो x इक्वल टू 1800 × 5 ÷ 4. तर आपण इथं करूया, किती येते आन्सर चेक करूया. 4 4 जा 16, 2250 या. तर स्टुडंट्स किती मिळालं, मार्क प्राईस किती आहे 2250. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 4 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर क्वेश्चन बघा आता टॅली करून बघू शकतो आपण. काय आहे, बाय अलोइंग 20% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राईस, शॉपकीपर ऑन 20% ऑन सर्टन आर्टिकल, कॉस्ट प्राईस आर्टिकल 1500. मग प्रिंटेड प्राईस किती असणार, प्रिंटेड प्राईस 2250 असणार, म्हणजे त्याच्यावर जे परत प्रिंट करून त्यांनी लावलं होतं. तर स्टुडंट्स बघून घ्या, ऑप्शन 4 राईट आन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. द प्रिंटेड प्राईस ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्स इज ₹5000. 10% डिस्काउंट गिवन ऑन इट. इफ द कॉस्ट प्राईस ऑफ द अप्लायन्स इज 4250, व्हॉट इज द प्रॉफिट. तर बघा प्रिंटेड प्राईस जे आहे म्हणजे जे विकायचं आहे, एम आर पी कॉस्ट आहे ते किती आहे, 5000 रुपीज आहे. 10% डिस्काउंट, 5000वर पण 10% डिस्काउंट देणार आहे, राईट. तर प्रिंटेड प्राईसवर 10% डिस्काउंट आहे 5000, त्याच्यावर 10% डिस्काउंट, 10% म्हणजे 500. तर देन प्राईस किती झालं, म्हणजे कितीला विकलं गेलं, 5000 - 500 4500ला. तर एस पी मिळाला आपल्याला, राईट, जे सेलिंग प्राईस आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर सी पी किती आहे, म्हणजे कॉस्ट प्राईस जे घेतलं होतं 4250. तर आता इथं काय झालं बघा, एस पी ग्रेटर दॅन सी पी. सो हिअर इज द प्रॉफिट. व्हॉट इज द प्रॉफिट, आता काय प्रॉफिट आहे ते विचारलेत. तर प्रॉफिट इक्वल टू एस पी मायनस सी पी. किती आहे एस पी 4500 मायनस 4250. तर आन्सर आलेला आहे ₹250. इझी क्वेश्चन होतं, जस्ट डिस्काउंट काय होतं आणि त्याच्यावरलं प्रॉफिट आपल्याला काढायचं होतं. तर ऑप्शन 2 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन काय आहे. द प्रिंटेड प्राईस ऑफ अ टेबल इज ₹5500. द शॉपकीपर गिव्स 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राईस अँड ॲट गेट 10% प्रॉफिट. व्हॉट इज द कॉस्ट प्राईस ऑफ अ टेबल. आता एक टेबल आहे, त्याचं प्रिंटेड प्राईस काय आहे, जे एम आर पी म्हणजे जे विकलं जाणार आहे ते आहे ₹5500. देन त्याच्यावर अगेन 10% डिस्काउंट देणार आहे शॉपकीपर प्रिंटेड प्राईजवर. देन गेट ते डिस्काउंट देऊनही 10% शॉपकीपरला प्रॉफिट झालेला आहे. सो व्हॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ द टेबल आपल्याला काढायचं. तर इथं बघा काय दिलेलं आहे, पी म्हणजे सेलिंग प्राईस 5500, त्याच्यावर प्रिंटेड प्राईजला काय आहे
10% डिस्काउंट, 10% 5500चं 10% काढलं इथं तर किती आलेलं आहे 550. सो डिस्काउंट देऊन कितीला आपण सेलिंग प्राईस कितीला झालं 550. आता ह्याला देऊन पण म्हणजे सेलिंग 10% डिस्काउंट देऊनही 10% प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट किती झालेला आहे 10%. तर आपल्याला सेलिंग प्राईस माहिती आहे, प्रॉफिट माहिती आहे, त्याच्यावरनं आपण CP काढू शकतो. प्रॉफिट प्लसचं जे आपलं फॉर्म्युला आहे, हे जे फॉर्म्युला आहे जे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, CP = जेव्हा प्रॉफिट असते तेव्हा 100 प्लस प्रॉफिट, जेव्हा लॉस असते तेव्हा 100 मायनस लॉस करतो. SP × 100/100 प्लस प्रॉफिट. आता फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप केलो आपण. SP किती आलेला आहे 4950 अँड देन 100 खाली प्रॉफिट 10% ऑलरेडी गिवन आहे. सो कॅल्क्युलेशन केलं तर 500. सो कॉस्ट प्राईस किती आलं ₹4500. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं ऑप्शन 3 काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. इवन आफ्टर अलोविंग 12% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ आर्टिकल द शॉपकीपर अर्न 10% प्रॉफिट. इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड प्रिंटेड प्राइस व्हॉट वुड बी द प्रॉफिट पर्सेंट बी द शॉपकीपर. जर एक आर्टिकल आहे त्याला 12% डिस्काउंट देऊन म्हणजे जे प्रिंटेड प्राइस आहे त्याच्यावर 12% डिस्काउंट देऊनसुद्धा शॉपकीपरला 10% काय झालं आहे प्रॉफिट झालं आहे. आता तेच आर्टिकल जर विदाउट डिस्काउंट म्हणजे 12% डिस्काउंट काढून आहे ते प्रिंटेड प्राईजवर जर शॉपकीपर विकला तर अजून किती प्रॉफिट होणार आहे शॉपकीपरला, तर ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 10% प्रॉफिट झालं आहे बट सपोज ते 12% डिस्काउंट न देता किती % प्रॉफिट होणार आहे आपल्याला ते आन्सर काढायचं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं आहे. तर बघा ऑलरेडी इथं सपोज आपण कन्सिडर केलो कॉस्ट प्राईस 100 राईट, 10% डिस्काउंट आहे म्हणून 110 बरोबर. त्याच्यानंतर सपोज एक्स काय आहे त्याचं मार्केट प्राईस आहे म्हणजे जे त्याच्यावर प्रिंटेड होतं. तर एक्स जे प्रिंटेड प्राईस आहे एक्स त्याच्यात आपल्याला जे 12% डिस्काउंट आहे ते सबट्रॅक्ट केलो तर काय येणार आहे 110 म्हणजे जे सेलिंग प्राईस म्हणजे कितीला विकलो ते येणार आहे. म्हणून हे इक्वेशन फॉर्म झालं. कळालं हे तुम्हाला. हे काय आहे एक्स म्हणजे मार्केट प्राईस त्याच्यावर 12% डिस्काउंट 12% आहे म्हणून 12/100 डायरेक्टली घेतलं आहे. 12% डिस्काउंट ऑन MRP ते प्रिंटेड प्राईस राईट. तर प्रिंटेड प्राईस एक्स घेतलं आहे इक्वल टू एवढं सगळं केल्यावर किती मिळालेलं आहे 110 म्हणजे सेलिंग प्राईस ते 110 ते आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्याच्यावरनं आपण एक्स काढू शकतो इझिली. तर इथं 100 इकडे क्रॉस होतं आहे 100x - 12x 88x/100 इक्वल टू 120 110. तर x इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय झालं कॅल्क्युलेशन राहिलं इथं. आता बघा 4 2 4 2 4 2 8 4 5 अगेन 11 2 11 1 0 अगेन 2 1 2 5 तर 25 5 125. तर हे काय मिळालं आपल्याला मार्केट प्राईस म्हणजे मार्केट प्राईस आपल्याला आता मिळालं 125. सो इथं बघा म्हणजे सेलिंग प्राईस काय झालं 125 मग 100 काय आहे CP आहे. तर प्रॉफिट मिळालं आपल्याला प्रॉफिट इक्वल टू SP - CP 125 - 100 25 मिळालं. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. येस प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू काय असतं प्रॉफिट पर्सेंट प्रॉफिट अपॉन CP म्हणजे 25/CP किती आहे 100 मल्टिप्लाय बाय 100 100 गेट कट 25% इज द आन्सर. ओके. तर बघा स्टुडंट ऑप्शन 4 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. द प्रिंटेड प्राईस ऑफ द रेडीमेड ड्रेस इज 700. द शॉपकीपर गिव्स 10% डिस्काउंट ऑन इट. To clear the dresses, further gives discount 10% on the reduced price. Find the selling price of dress and discount given on it. तर बघा जसं आपण कधीही आपण शॉपमध्ये गेल्यावर असं होतं नेहमी कधी कधी काय असतं प्रिंटेड प्राईसवर ऑलरेडी लिहिलेलं असतं 10% डिस्काउंट बट आपण जास्त घेतलो काय घेतलो आपण परत काय करतो त्याच्यावर अजून डिस्काउंट द्या असं आपण म्हणतो शॉपकीपरला.
तर सेम इथं सिच्युएशन आहे. 700वर 10% डिस्काउंट, जे रेट येईल त्याच्यावर परत 10% डिस्काउंट मिळालेला आहे. तर ह्या सगळ्यावरून काय फाइंड आउट करायचं आहे, किती डिस्काउंट मिळालं आणि किती पैसे म्हणजे कितीचं डिस्काउंट मिळालं आणि सेलिंग प्राईस जे 700चं होतं ते कितीला शेवटी त्याचं सेलिंग प्राईस काय झालं हे आपल्याला फक्त काढायचं आहे. तर इथं बघू शकतो आपण ड्रेसचं कॉस्ट काय आहे 700. तर 700वर 10% डिस्काउंट, डायरेक्टली आपण 10% काढू शकतो. 10 कट केल्यावर 70 येते. तर 630 रुपीजचं ते ड्रेस शॉपकीपरने म्हणला मी तुम्हाला सेल करणार आहे. परत त्याच्यावर 10% डिस्काउंट म्हणजे 63, देन 630 मायनस 63 इज 567. तर अजून काय विचारलेलं आहे, किती जे डिस्काउंट काढलेलं रेट आहे ते टोटल किती झालं, म्हणजे टोटल डिस्काउंट रेट, टोटल डिस्काउंट कितीचं मिळालं. इथं पर्सेंटेजमध्ये काढायचं नाही आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, डायरेक्टली बघा 70 आणि 63ला प्लस करावं लागेल. 133 ओके. तर आन्सर कुठलं करेक्ट आहे, 567 अँड 133. ऑप्शन 2 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 7th क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर गिव्ज 8% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ द मोबाईल इफ ही सेल अ मोबाईल ₹18,400 देन फाइंड द प्रिंटेड प्राइस. तर मोबाईल आहे त्याच्यावर 8% डिस्काउंट दिलेला आहे शॉपकीपरनी ऑन प्रिंटेड प्राईजवर. तर आपल्याला काढायचं आहे की 8% डिस्काउंट दिल्यावर विकलं गेलेलं रेट आहे 18,400 म्हणजे सेलिंग प्राईस आपल्याला मिळालं. तर प्रिंटेड प्राईस आपल्याला इथं काढायचं आहे. तर स्टुडंट लेट प्रिंटेड प्राईजच आपल्याला काढायचं आहे. तर कन्सिडर करूया एक्स. तर जेव्हा आपण सेल केलो प्रिंटेड प्राईजवर 8% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राईज, मग सेलिंग प्राईस किती आहे, SP किती आहे 18,400. तर इथं 8% आहे म्हणून 8/100 क्रॉस मल्टिप्लाय केले 100x मायनस 8x इक्वल टू 18,400 देन 92x इक्वल टू 18,400 इंटू 100. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा 2 3 जा 0 0 तर आपण करू शकतो 2 4 जा 2 6 जा 2 5 जा 0 जा अगेन 2 2 जा 2 3 जा 2 25 जा 23 1 जा 23 डायरेक्टली कट होते 23 800 इंटू तर आन्सर येणार आहे ₹20,000. तर 8% डिस्काउंट देऊन 18,400ला विकलं. तर MRP प्रिंटेड प्राईस काय आला ₹20,000. तर स्टुडंट ऑप्शन कुठलं करेक्ट आहे बघा, ऑप्शन 1 इज अवर राईट आन्सर. तर हे बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर मार्क्स हिज गुड्स 40% अबव द कॉस्ट प्राइस बट अलोज 40% डिस्काउंट फॉर कॅश. व्हॉट % प्रॉफिट ऑर लॉस डज ही रिअली मेक. तर शॉपकीपर काय केलं, त्याच्याकडे जे गुड्स होते विकायला त्याच्यावर 40% कॉस्ट प्राईस जे आहे त्याच्यावर 40% त्यांनी काय केलं, डिस्काउंट गुड्सवर 40% अलो केलं डिस्काउंट. शॉपकीपर मार्क्स हिज गुड 40% अबव द कॉस्ट प्राईस बट अलोज 40% डिस्काउंट. ओके 40% त्यांनी वाढवलं जे प्राईज आहे त्याच्यापेक्षा, बट ज्यांनी कॅश देते ट्रान्झॅक्शन कॅशनी होतं त्यांच्यावर त्यांनी काय केलं, डिस्काउंट दिलं 40%चं. तर त्याला लॉस झालं का प्रॉफिट झालं हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे, अज्युम कॉस्ट प्राईजच आपल्याला जे काढायचं आहे तो आपण जे काढायचं त्यालाच एक्स कन्सिडर करतो, म्हणजे पर्सेंटेज काढायचं आहे बट आधी कॉस्ट प्राईज आपण कन्सिडर करू कारण MRP होतं. तर MRP 40%, MRP किती आहे, जे प्रिंटेड प्राईज आहे ते काय आहे, जे कॉस्ट प्राईज आहे त्याच्यावर 40% आहे. सो MRP इक्वल टू काय होणार, ऑब्वियसली जे कॉस्ट प्राईज आहे त्याच्यावर 40% अबव CP. सो CP काय कन्सिडर केलो आपण, x + 40/100x. तर इथं 100 क्रॉस
मल्टीप्लाय होता है 100 प्लस 40 140 अपॉन 100 इंटू एक्स 0 0 कट 2 7 जा 2 5 जा सो 7 अपॉन 5 एक्स आलं. तर इथं बघा सेलिंग प्राईस इक्वल टू काय असतं जे मार्केट प्राईस आहे प्रिंटेड प्राईस मायनस त्याच्यावर जे आपण डिस्काउंट देणार आहे ते. तर किती त्यांनी कॅशवर किती डिस्काउंट दिला 40% डिस्काउंट दिला. डिस्काउंट ऑलरेडी गिवन आहे. डिस्काउंट किती दिला 40% राईट. तर किती आलं आपलं MRP रेट किती झालं 7 अपॉन 5x 40% ऑन दॅट 7 अपॉन 5x. तर इथं अगेन 40% 40 अपॉन 100 इथं काय केलं कट केलं 2 2 जा 2 5 जा सो 7 अपॉन 5x 7 2 जा 14 5 5 जा 25. तर इकडं बघा व्हॅल्यू आलेला आहे 7 अपॉन 5x मायनस 14 अपॉन 25x. तर इथं काय केलं LCM घेतलं इकडं 25 मल्टिप्लाय बाय 5 केलो आणि इथं मल्टिप्लाय बाय 5 केलो. तर 35 मायनस 35 अपॉन 25 सबट्रॅक्ट 14 अपॉन 25 x दोन्हीकडे आहेच. तर किती आलेलं आहे आन्सर 21 अपॉन 25x. तर हे काय आलं आपलं SP आलं राईट. तर पुढं काय करायचं आहे लॉस झालेला आहे कारण x आहे CP आणि एक्सचं फ्रॅक्शन पार्ट म्हणजे ऑब्वियसली एक्सपेक्षा कमी म्हणून इथं लॉस झालेला आहे CP मायनस SP x मायनस 21 अपॉन 25x इथं क्रॉस मल्टिप्लाय 25 मायनस 24 4 अपॉन 25x काय आलं लॉस आलं. आपल्याला आता लॉस पर्सेंटेज काढायचं आहे. लॉस पर्सेंटेजचं काय फॉर्म्युला लॉस अपॉन CP इंटू 100. तर इथं x बघा गेट कट 4 अपॉन 25 इंटू 100 25 4 जा 4 4 जा 16% लॉस. तर आन्सर काय आलेलं आहे आपलं 16% म्हणजे लॉस 16%. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर स्टुडंट्स तुम्ही कधीही लक्षात ठेवा हे जे कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस हे क्वेश्चन्सचे जरा फक्त जरी तुम्हाला सॉल्व करत असले तरी ह्याला थोडं जे कॅल्क्युलेशन पार्ट आहे त्याला फक्त थोडं लेंदी आहे. तर सॉल्व करताना खूप केअरफुली व्यवस्थित सॉल्व करा म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. तर ऑप्शन 4 राईट आन्सर आहे. 8 क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत. तर एक्सरसाइज 28.1 आपलं कंप्लीट आहे. तर तुम्हाला हेल्प झाला असेल तुमचे क्वेरी सॉल्व झाले असतील तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण जे नवीन काही नोटिफिकेशन आहेत नवीन लाईव्ह सेशन आहे आपले नवीन भरपूर व्हिडिओज असतात ते सगळ्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर येतील म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.